प्रचार सभांच्या समाप्तीची पूर्वसंध्या धडाकेबाज प्रचार सभांनी गाजली। मुंबईत सोमय्या ग्राउंडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला। सोबतच एसआरए अंतर्गत 305 चौरस फुटांचं घर झोपडीधारकांना देण्याचं आश्वासन दिलं। मुंबईतल्या अखेरच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। 23 तारखेला निकालानंतर तुमची अवकात दाखवू अशा शब्दात उद्धव यांनी भाजपला इशारा दिलाय। दैनिक सामनावरील बंदीवरूनही उद्धव यांनी भाजपवर तोंडसूट घेतलं। भाजपची ही आणीबाणी नाही तर काय असा सवाल यावेळी उद्धव यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या चलहट या जाहिरातीवरूनही जोरदार टीकास्त्र सोडलं। मुंबईतल्या अखेरच्या सभेत ठाकरे बंधूंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचा महापौर बंगल्यावर डोळा असल्याचा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या सभेत केला। राज यांच्या या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं। दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील। संध्याकाळी 5:30 वाजता महापालिका तर मध्यरात्री जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा प्रचार संपणार आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतील। यामुळे राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी गाठलेला कळस आज शेवटच्या दिवशीही पाहायला मिळेल। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 21 तारखेला मतदान होत आहे। मतदान जनजागृतीसाठी विविध संस्था योगदान देत आहेत। चेंबूरच्या एका हॉटेलमध्ये मतदान करून आल्याची खूण दाखवली तर हॉटेलच्या बिलात 15% सूट देण्यात येणार आहे। हा उपक्रम स्तुत्य असला तरी आपला मतदानाचा हक्क वापरून लोकशाही अधिक बळकट करणं महत्त्वाचं आहे। दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या प्रचारासाठी जारी करण्यात आलेली एक जाहिरात मागे घेण्याची वेळ मुंबई भाजपवर आली आहे। चलहट भाजप अँड मुंबई मेड फॉर ईच अदर अशी ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे। ही जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या। त्याचप्रमाणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही जाहिरात रुचली नाही, म्हणून आता ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातली सभा रद्द करण्यात आली। सभेला गर्दीच नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की पुणे या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते। मात्र सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्री व्यासपीठावर गेलेच नाही। त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली। पुण्यात गर्दी नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची पिंपरी चिंचवडमधली सभा गर्दीत पार पडली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं। भाजपची बँक ही नरेंद्र मोदी आणि जनतेची आहे, तर शरद पवार यांच्या बँकेत फक्त अजित पवार उरलेत। शिवसेना आणि मनसेची अवस्था आमची कुठेही शाखा नाही अशी झाल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। पुणे महापालिका निवडणूक व्यवस्थित पार पडावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरातल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आयोगाकडून करण्यात आला आहे। मतदान किंवा मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ नाशिकमधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात धडाडली। एक हाती सत्ता द्या आणि विकास साधा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या सभेचा समारोप करताना केलं। याआधी प्रचार सभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। शुक्रवारच्या सभेत राज यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली होती। त्याचा संदर्भ देताना उत्तम नकला करणाऱ्या राज ठाकरे यांना गणपतीच्या दिवसात कार्यक्रमाला बोलवा असा शालजोडीतला टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला। मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून भाजप शिवसेनेमध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे। त्यातच आता नागपुरात 80 वर्षांच्या पुढच्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करण्यासंबंधीचं आश्वासन भाजपनं दिलं आहे। विशेष म्हणजे नागपूर महापालिकेचा निवडणूक प्रचार संपायला अवघे 24 तास शिल्लक असताना शेवटच्या क्षणी भाजपनं वचननामा प्रसिद्ध केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुधार सुचवल्यामुळे उशीर झाल्याचं सांगण्यात आलं आहे।
अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातलं फडणवीस सरकार कोसळेल असं भाकीत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलंय। ते झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याशी रोखठोक मुलाखतीत बोलत होते। नोटाबंदीचा निर्णय सामान्यांना भावला, कारण त्यातून काळा पैसा बाळगणाऱ्यांचं घबाड उघड होईल असं सुरुवातीला सर्वांना वाटलं होतं, पण तसं काहीही घडलं नाही। उलट सरकारनं दिलेल्या आकडेवारीत मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांची संख्या नोटाबंदीच्या काळात 80 लाखांवर गेल्याचा दावा पवारांनी केला। राज्य सरकार पडल्यास आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे आपण लिहून द्यायला तयार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचा शिवसेनेनं आरोप केला। या आरोपाला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा उल्हासनगर महापालिका निवडणूक प्रचारासाठी रोड शो पार पडला। त्यासाठी आदित्य ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उल्हासनगरमधल्या व्हीटीसी मैदानात शनिवारी सकाळी 11 वाजता उतरलं। यासाठी शहरातल्या कॅम्प नंबर 4 भागातल्या व्हीटीसी मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं। या हेलिपॅडसाठी लाखो लिटर पाणी मैदानावर मारण्यात आलं। एकीकडे शहरात आठवड्यातून 3 दिवसच पाणी येत असताना दुसरीकडे अशा प्रकारे आदित्य ठाकरेंच्या हेलिकॉप्टरसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी केली गेल्याचा विरोधाभास इथं पाहायला मिळाला। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना जिल्ह्यातल्या मंठा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेसाठीच्या मतदानासाठी पाटोदा गावातल्या मतदान केंद्रात लोणीकरांनी प्रवेश केला। मतदान केंद्रावर जाताना लोणीकरांनी लाल दिव्याची गाडी सायरन वाजवत मतदान केंद्रावर आणली आणि मतदार आणि मतदान प्रतिनिधी यांच्यावर प्रभाव टाकला, अशा प्रकारचा आक्षेप मतदान केंद्र प्रमुख संग्राम गायकवाड यांनी घेतलाय। हा विषय संपलेला आहे। आचारसंहिता भंगाची जी तक्रार झाली होती ती गैरसमजुतीतून केलेली तक्रार होती आणि शेवटी राजकारण राजकारणापुरतं आहे। निवडणुका होतील जातील, पण शेवटी प्रत्येकाशी संबंध असतात। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यांच्याशी बोलेन आणि त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर दूर करेन। धुळे महापालिकेत कर्मचारी संघटनांनी नागरिकांना वेठीस धरण्याचा धंदा सुरू केला आहे। कर्मचारी मनमानी करून वारंवार संपावर जाऊन पालिका ठप्प करण्याचं काम करतायत। कर्मचारी संघटनांची ही दादागिरी संपवण्यासाठी आयुक्त संगीता धायगुडे यांनी कठोर पावलं उचलली आहेत। संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे। नागपूर सुरत महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनलाय। या महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम अतिशय बेजबाबदारपणे सुरू असल्यामुळे या महामार्गावर दररोज कोणाला ना कोणाला आपला जीव गमवावा लागतोय। शनिवारी फागणे गावाजवळ एका उभ्या असलेल्या ट्रकला वेगवान ट्रकनं धडक दिल्यामुळे एकाला आपले प्राण गमवावे लागले। यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक 3 तास ठप्प झाली होती। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी यावेळी रोष व्यक्त केला। ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झाली तरी खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। त्यामुळे या तपासाबाबत पानसरे कुटुंबीय आणि पानसरे प्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तपासात सुरू असलेल्या दिरंगाईबाबत शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला। तपासाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवला गावामध्ये मुंबईच्या केसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जवळपास 100च्या वर शौचालय बांधले। त्यामुळे संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झालाय। गावात केसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवले, त्यामुळे या गावाचा विकास झाला। पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामपंचायतीचे वसुली कर्मचारी सचिन रसाळकर यांनी आपल्याला किमान वेतन लागू करावं या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। मात्र या उपोषणाची प्रशासनानं साधी दखलही घेतलेली नाही। त्यामुळे अखेर शनिवारी हे उपोषण मागे घेण्यात आलं। रसाळकर हे वाडा ग्रामपंचायतीचे वसुली कर्मचारी आहेत। मात्र त्यांना ग्रामपंचायत नियमाप्रमाणे किमान वेतनानुसार वेतन द्यायला टाळाटाळ केली जाते।
दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्र महावितरणचे वीज दर वाजवीच आहेत. मात्र दिल्ली सरकारनं वीज दरात मोठ्या प्रमाणात सबसिडी दिल्यामुळे घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीज दर कमी झाले. यामुळे दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं महावितरणनं स्पष्ट केलं आहे. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:30 ते दुपारी 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकमुळे सीएसटीला ये जा करणाऱ्या लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक दरम्यान अंधेरी ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरील अप डाऊन वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. त्यामुळे या मार्गावर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. निवडणुकांच्या धामधुमीत शिवजयंतीचा उत्साहही शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसतोय. किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. हजारो शिवप्रेमी त्यासाठी शिवनेरीवर हजर आहेत. पहाटेपासूनच शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल व्हायला सुरुवात झाली होती. पहाटे शिवज्योतीही गडावरून रवाना झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरीवर शासकीय केला आहे. ट्विट करून त्यांनी शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. काय ट्विट केलंय बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी नमन. त्यांच्यासारख्या शूर महान व्यक्तिमत्व भारतात जन्मलं याचा अभिमान आहे. उत्तम प्रशासक आणि आदर्श राज्यकर्ते. महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवूया. सोशल मीडियाचा वापर भाजप हा पक्ष प्रभावीपणे करतो. IT डिपार्टमेंट हे खूप स्ट्रॉंग असून आता त्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये इन्व्हाइट CM हे ॲप लॉन्च केलं आहे. या ॲपद्वारे मुख्यमंत्री घराघरात पोहोचून प्रचार करत असल्याचा भास आपल्याला होतो. ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं शनिवारी पहाटे 5 वाजता निधन झालं. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी धोटेंनी आयुष्यभर आंदोलनं केली. संपूर्ण विदर्भात विदर्भ सिंह या नावानं धोटे सुपरिचित होते. धोटे 5 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते, तर 2 वेळा नागपूरमधून खासदार म्हणून निवडून गेले होते. विदर्भवीर बिरुदावलीनं ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे अखेरपर्यंत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आक्रमक राहिले. या विदर्भपुत्राच्या इहलोकी जाण्यानं विदर्भावर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. जगातील श्रीमंत देवस्थानांमध्ये मानल्या जाणाऱ्या शिर्डी साई संस्थानाचा कारभार IAS अधिकाऱ्याच्या हाती सोपवा असे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिले. त्यामुळे वर्षाला 400 कोटींचं उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाचा कारभार 15 मार्च 2017 पासून IAS दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवावा लागणार आहे. 2.5 वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं साईबाबा संस्थानाचा कार्यकारी अधिकारी हा IAS दर्जाचा असावा असा निर्णय दिला होता. मात्र राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेत त्या निर्णयावर स्थगिती आणली होती. मात्र सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. अहमदनगर येथील बनावट दारू प्रकरणातील 3 आरोपींना नांदेड पोलिसांनी अटक केली. अहमदनगरमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारानंतर एका ढाब्यावर रंगलेल्या पार्टीत बनावट दारू प्यायल्यानं 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 12 जण अत्यवस्थ होते. या घटनेनंतर अहमदनगर पोलिसांनी एका कॅन्टीनवर छापा मारून बनावट दारूचा साठा जप्त केला होता. या प्रकरणातील बनावट दारूचा पुरवठा करणारे आरोपी पसार झाले होते. हे आरोपी नांदेडमध्ये एका लॉजवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं या लॉजवर छापा मारून तिघांना अटक केली. विदर्भाची पंढरी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्री संत गजानन महाराज यांचा 139वा प्रगट दिन सोहळा शनिवारी संतनगरी शेगाव इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गणगणगणात बोतेच्या निनादानं संपूर्ण संतनगरी दुमदुमून गेली. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या सोहळ्यानिमित्त दुपारी 2 वाजता श्रींच्या पालखीचा रथ, मेणा, गज, अश्वासह नगर परिक्रमेला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या निनादात गणगणगणात बोतेचं नामस्मरण करत श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी निघाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 1000हून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक संतनगरीत दाखल झाले.
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे। 12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलं आहे। यात समाजवादी पक्ष, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले 7 जिल्हे आहेत। लखनौ, फरुखाबाद, हरदोई, कानपूर ग्रामीण, कानपूर शहर, मैनपुरी, कन्नौज, इटावा, औरिया, बाराबंकी या 12 जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात जवळपास 3.25 कोटी मतदार आपला हक्क बजावतील। तब्बल 17,000 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये 250 उमेदवार करोडपती आहेत, तर 110 उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। विश्वासदर्शक ठरावावेळी सरकारच्या बाजूने 122 आमदारांनी मतदान केलं, तर 11 आमदारांनी सरकार विरोधात मतदान केलं। विश्वासदर्शक ठरावानंतर पलानीस्वामी यांनी जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं। तत्पूर्वी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। एडपड्डी पलानीस्वामी यांनी सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला। यावेळी विरोधी पक्षातील द्रमुकच्या आमदारांनी मतदानाची मागणी केली, पण विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यावर द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदारोळ केला। त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर काढल्यावर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठीशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय। जमात-उद-दावाचा प्रमुख हफीज सईदला पाकिस्तानमध्येही दहशतवादी ठरवण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्यामध्ये स्वतःच्या नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडल्याची जाणीव झाल्यावर ही उपरती झाली आहे। हफीज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचं पाकिस्ताननं जवळजवळ मान्य केलंय। पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं सईद आणि त्याचा साथीदार काझी काशिफला दहशतवाद विरोधी कायद्याच्या 4थ्या यादीत टाकलंय। ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आपलं अपहरण करून विनयभंग केल्याचा आरोप मल्याळम अभिनेत्री भावनानं केलाय। शुक्रवारी रात्री केरळमधील एर्नाकुलम इथं शूटिंग करत असताना ही घटना घडल्याचं तिने सांगितलंय। आरोपींनी भावनाचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याचं सांगण्यात येत आहे। भावनाला तब्बल 1 तास गाडीत डांबून ठेवण्यात आलं होतं। यानंतर रात्री 10:30 वाजता तिच्या घराजवळ तिला सोडण्यात आलं। पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ड्रायव्हर मार्टिनला अटक केली आहे। इतर आरोपींचा आपण शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।